श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे हे घर तुझं नाही. खनखन, खडखड, ठणान. सकाळच्या शांततेला चिरत भांड्यांचा जोरात आपटल्याचा आवाज संपूर्ण घरभर पसरला. किती वेळ झोपणार अजून? घरात कामं पडलीत सगळी. सासूचा कडक टोचणारा आवाज किचनमधून बाहेर आला. खोलीत सोनिया दचकून उठली. तिचे डोळे अजूनही जड झालेले, केस विस्कटलेले. बाजूला लॅपटॉप उघडाच होता. स्क्रीनवर अजूनही काल रात्रीचं प्रेझेंटेशन दिसत होतं. ती काही क्षण काहीच समजू शकली नाही. मग हळूहळू वास्तव डोक्यात शिरलं. काल ती रात्री जवळजवळ 2 वाजेपर्यंत काम करत होती. ऑफिसचा मोठा प्रोजेक्ट, क्लायंटची डेडलाईन, त्यात घरातली कामं आटोपूनच ती बसली होती. शरीर थकलं होतं, पण जबाबदारी मोठी होती. तिने घड्याळाकडे पाहिलं. 7:48. अरे देवा, उशीर झाला. ती घाईघाईने उठली, पण बाहेरून पुन्हा आवाज आला. खनखन. इथे आम्ही सकाळी 6ला उठून सगळं आटोपतो आणि महाराणी अजून झोपल्या आहेत. त्या शब्दांनी सोनियाच्या छातीत हलकंसं काहीतरी तुटल्यासारखं वाटलं. ती काही क्षण तशीच बसून राहिली. डोळ्यात झोप नव्हती आता, फक्त एक विचित्र अपराधीपणा आणि न बोलता येणारं दुःख होतं. ती पटकन उठली, चेहऱ्यावर पाणी मारलं, केस बांधले आणि स्वतःला सावरत किचनकडे गेली. किचनमध्ये सासू आधीच रात्री घासलेली भांडी रॅकमध्ये लावत होती. हात जोरजोरात हलत होते, चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी. सोनिया हळूच आत आली. आई, सॉरी, काल थोडा उशीर झाला कामामुळे, ती शांत, थोड्या अपराधी आवाजात म्हणाली. सासूने तिच्याकडे न बघताच उत्तर दिलं. काम असतंच सगळ्यांना, म्हणून घर विसरायचं का? सोनिया गप्प. ती काही बोलली नाही. तिने लगेच दुसरी भांडी उचलली आणि कामाला लागली. काही सेकंद शांतता. मग सासू पुन्हा म्हणाली, आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेव. सोनियाने नकळत त्यांच्याकडे पाहिलं. हे तुझं घर नाहीये. इथे आमच्या पद्धतीने सगळं चालणार. ते वाक्य पुन्हा. यावेळी मात्र ते थेट तिच्या मनात जाऊन बसलं. तिच्या हातातलं स्टीलचं भांडं थोडंसं घसरलं. ती सावरली. हो, ती एवढंच म्हणाली, पण आतून ती हादरली होती. काही दिवसापूर्वी ढोल ताशांचा आवाज, फुलांनी सजलेलं घर, दारात रांगोळी. आज सगळीकडे उजळ वातावरण. सोनिया नववधू म्हणून घरात प्रवेश करत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद, डोळ्यात हजार स्वप्न. आजपासून हेच माझं घर, ती मनात म्हणाली होती. सासूने तिला ओवाळलं. या सुनबाई, तिने हसत स्वागत केलं. त्या क्षणी सोनियाला वाटलं, मला माझं घर मिळालं. पहिले काही दिवस सगळं छान चाललं होतं. सोनिया लवकर उठायची, घरात मदत करायची, सगळ्यांशी हसून बोलायची. आई, अजून काही करू का? ती रोज विचारायची. हं, ठीक आहे, सासू उत्तर द्यायची. पण त्या उत्तरात माया नव्हती, फक्त औपचारिकपणा होता. एक दिवस सोनिया चहा करत होती. सासू तिच्या बाजूला उभी होती. साखर कमी टाक, आमच्या घरात जास्त गोड चालत नाही. हो आई, सोनियाने लगेच उत्तर दिलं. मग सासू अचानक म्हणाली, आणि हो, सगळं नीट कर, कारण हे तुझं घर नाहीये. त्यावेळी सोनिया थोडी गोंधळी होती. तिला वाटलं कदाचित सहज बोलल्या असतील. ती पुढे काही बोलली नाही. पण आज तेच वाक्य पुन्हा ऐकून तिला जाणवलं, हे सहज नाही, हे खरंच त्यांचं मत आहे. त्या दिवशी सोनिया दिवसभर काम करत राहिली. किचन, साफसफाई, ऑफिसचे कॉल्स, मेल्स, ती सगळं करत होती. पण तिच्या मनात सतत एकच आवाज घुमत होता, हे तुझं घर नाहीये. दुपारी ती थोडा वेळ बसली. हातात फोन होता, पण लक्ष कुठेच नव्हतं. तिला तिचं माहेर आठवलं. आईचा आवाज, थकली असशील तर थोडं झोपून घे. बाबांचं हसणं. तिथे तिला कधीच असं वाटलं नव्हतं की ती परकी आहे. घर,
ती स्वतःशीच म्हणाली, घर म्हणजे काय असतं? संध्याकाळी अजिंक्य घरी आला. हाय सोनिया, तो नेहमीसारखा उत्साहात म्हणाला. हाय. ती हलकसं हसली. काय झालं? आज जरा शांत दिसतेस. काही नाही. खरं सांग. सोनिया काही क्षण गप्प राहिली. मग तिने विचारलं, अजिंक्य, मी खरंच या घराचा भाग आहे ना? अजिंक्य थोडा गोंधळला. असं का विचारतेस? कारण मला वारंवार असं सांगितलं जातं की हे माझं घर नाही. अजिंक्यने हलकसं हसत टाळलं. अगं, आई आहे. ती काहीही बोलते. तू इतकं मनावर घेऊ नकोस. सोनिया त्याच्याकडे बघत राहिली. तिला अपेक्षा होती तो तिचं ऐकेल, समजून घेईल. पण त्याने विषय हलक्यात घेतला. त्या क्षणी तिच्या मनात एक छोटीशी दरी तयार झाली. रात्री सगळे झोपले होते. सोनिया मात्र जागी होती. ती खिडकीजवळ उभी होती. बाहेर रस्त्यावर लाईट्स लागल्या होत्या. गाड्या ये-जा करत होत्या. लोक त्यांच्या घरी परतत होते. त्यांच्या घरी. ती हळूच पुटपुटली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. घर म्हणजे फक्त 4 भिंती नाही. ती स्वतःशीच म्हणाली, घर म्हणजे जिथे आपल्याला कोणीतरी आपलं मानतं. ती मागे वळून खोलीकडे पाहते. ही खोली, हे घर, हे सगळं तिचं आहे का? तिने डोळे मिटले आणि स्वतःलाच एक प्रश्न विचारला, मी खरंच इथे आपली आहे का? पण त्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. सकाळचे 6 वाजले होते. घरात पुन्हा एकदा हालचाल सुरू झाली होती. किचनमध्ये गॅसचा आवाज, पाण्याचा नळ, भांड्यांची खणखण. पण आज सोनिया आधीच उठली होती. ती शांतपणे किचनमध्ये उभी होती. केस बांधलेले, डोळ्यात झोप अजून थोडी शिल्लक, पण चेहऱ्यावर ठामपणा होता. आज ती उशीर करणार नव्हती. आज कोणालाही तक्रार करण्याची संधी देणार नव्हती. इतक्या लवकर उठलीस? सासूने आश्चर्याने विचारलं. हो आई, आज काम जास्त आहे ना म्हणून, सोनियाने हसत उत्तर दिलं. सासूने काही क्षण तिच्याकडे पाहिलं. मग म्हणाली, हं, असंच हवं. घरात राहायचं असेल तर सवयी बदलाव्या लागतात. सोनियाने काहीच उत्तर दिलं नाही. ती शांतपणे चहा बनवू लागली. त्या दिवसापासून सोनियाने स्वतःला बदलायला सुरुवात केली. ती रोज सकाळी उठू लागली. पहिल्यांदा किचनमध्ये जायची. सगळ्यांसाठी चहा, नाश्ता तयार करायची. घर आवरायची आणि मग लॅपटॉप घेऊन तिचं ऑफिसचं काम सुरू करायची. पण या सगळ्यात एक गोष्ट मात्र कायम होती. तिच्या कामाचं कुणालाही कौतुक नव्हतं. सोनिया, डबा तयार झाला का? सोनिया, कपडे वाळत घालतेस का? सोनिया, हॉल साफ केला का? सगळे प्रश्न तिच्याकडेच. ती सगळ्यांना हो म्हणत होती. पण कुणीही विचारलं नाही, सोनिया, तू थकली आहेस का? दुपारचा वेळ. सगळं काम आटोपून सोनिया तिच्या खोलीत बसली होती. लॅपटॉपवर मीटिंग चालू होती. स्क्रीनवर क्लायंट बोलत होता. सोनिया, वी नीड दिस रिपोर्ट बाय टुडे इव्हनिंग. इट्स अर्जंट. शुअर. ती शांतपणे उत्तर देत होती. पण तिच्या आवाजातला थकवा फक्त तिलाच ऐकू येत होता. मीटिंग संपली. ती खुर्चीत टेकून बसली. डोळे मिटले. पण तेवढ्यात, सोनिया, जरा इकडे ये. सासूचा आवाज. ती पुन्हा उठली. किचनमध्ये. हा मसाला संपलाय. आणायला सांगितलंस का अजिंक्यला? सासूने विचारलं. आई, मी आजच ऑर्डर करते. ऑर्डर सगळं ऑनलाईन. आमच्या वेळेस सगळं स्वतः करायचो आम्ही. सोनिया गप्प. ती फोन काढून ऑर्डर करू लागली. त्या क्षणी तिला जाणवलं, मी काहीही केलं तरी चुकीचंच आहे. संध्याकाळ. अजिंक्य घरी आला. थकलेला होता. पाणी दे ना, तो सोफ्यावर बसत म्हणाला. सोनिया लगेच पाणी घेऊन आली. थँक्स, तो म्हणाला. ती त्याच्या बाजूला बसली. काही क्षण शांतता. मग ती हळूच म्हणाली, अजिंक्य, मी काही विचारू? हां, तुला वाटतं मी सगळं नीट करतेय? अजिंक्यने थोडा विचार केला. हो का?
मग आईला का असं वाटतं मी काहीच करत नाही? अजिंक्य थोडा अस्वस्थ झाला. अगं, आईची सवय आहे, ती थोडं जास्त बोलते. पण त्या ज्या बोलतात ते रोज ऐकताना खूप जड जातं. अजिंक्य काही बोलला नाही. तो फक्त मोबाईलमध्ये बघत राहिला. त्या क्षणी सोनियाला स्पष्ट जाणवलं, मी एकटी आहे. दुसऱ्या दिवशी घरात थोडी गडबड होती. नातेवाईक येणार होते. सोनियाने सगळी तयारी हाती घेतली. सकाळपासून ती कामात होती. स्वयंपाक, साफसफाई, सजावट तिने एकटीने सगळं केलं. दुपारी पाहुणे आले. सगळे हॉलमध्ये बसले. वा, घर खूप छान सजवलंय, एक काकू म्हणाल्या. सोनिया हसली. तेवढ्यात सासू म्हणाली, अहो, आमच्या घरात नेहमीच असं असतं. म्हणजे जेव्हा मी लग्न करून या घरात आले तेव्हापासून मी सगळं नीट ठेवते. सोनियाचं हसू तिथेच थांबलं. थोड्या वेळाने जेवण वाढलं जात होतं. सगळे जेवत होते. खूप छान जेवण आहे, कोणीतरी म्हणालं. सोनिया आनंदाने सासूकडे पाहते. पण बरं आहे, पण अजून सुधारायला जागा आहे. सासू थंडपणे म्हणाली, आमची सून प्रत्येक कामात चुका करते. त्या क्षणी सोनियाच्या डोळ्यातलं समाधान पुन्हा एकदा हरवलं. रात्री पाहुणे निघून गेले. घर शांत झालं. सोनिया किचनमध्ये भांडी धुत होती. हात काम करत होते, पण डोळ्यातून पाणी गळत होतं. अजिंक्य आत आला. अगं, अजून झोपली नाहीस? ती पटकन डोळे पुसते. नाही, काम बाकी होतं. अजिंक्य तिच्या जवळ आला. तू खूप काम करतेस. ती हलकसं हसली. पण ते कुणाला दिसत नाही अजिंक्य. तो काही क्षण शांत राहिला. मग म्हणाला, तू जरा जास्तच मनावर घेतेस. बस. तो क्षण होता जिथे सोनियाच्या मनात काहीतरी तुटलं. मी मनावर घेतेय की खरंच मला तसं वाटायला लावलं जातंय? ती मनात म्हणाली. त्या रात्री ती बेडवर पडली होती, छताकडे बघत. झोप काही येत नव्हती. तिच्या मनात एकच विचार, मी इतकं सगळं करते तरी मला या घरात माझी जागा का वाटत नाही? तिला आठवलं आईचं घर, जिथे तिला कधीच स्वतःला सिद्ध करावं लागलं नव्हतं. इथे मात्र प्रत्येक दिवशी तिला स्वतःला योग्य सिद्ध करावं लागलं होतं. ती हळूच डोळे मिटते आणि एक निर्णय मनात आकार घेऊ लागतो. किती दिवस असं चालणार? सकाळची वेळ. आज घरात शांतता होती. ना भांड्यांचा आवाज, ना टोमणे. सोनिया लवकर उठली होती, पण आज ती किचनमध्ये नव्हती. ती टेबलाजवळ बसली होती. लॅपटॉप उघडलेला. स्क्रीनवर एक मेल चमकत होता. कॉंग्रॅच्युलेशन सोनिया, यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर टीम लीड पोझिशन. तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटलं. किती दिवसांनी तिला स्वतःसाठी काहीतरी चांगलं मिळालं होतं. टीम लीड. ती स्वतःशीच हसली. माझं स्वप्न होतं हे. ती पटकन उठली. आज अजिंक्यला सांगायचं, त्याला खूप आनंद होईल. ती किचनमध्ये गेली. सासू आधीच तिथे होती. आई, एक सांगू का? सोनियाचा आवाज उत्साहाने भरलेला. काय? सासूने विचारलं. माझं प्रमोशन झालं. मी आता टीम लीड झाले. क्षणभर शांतता. सोनिया सासूकडे अपेक्षेने बघत होती. काहीतरी म्हणतील, खुश होतील. पण सासूचा चेहरा बदलला नाही. मग आता अजून उशिरा येणार ना घरी? सोनियाचं हसू तिथेच थांबलं. आई, म्हणजे ही मोठी संधी आहे. संधी असेल, पण घराचं काय? त्या एका प्रश्नाने सोनियाचा सगळा आनंद खाली पडला. ती काही बोलली नाही. त्या दिवशी अजिंक्य ऑफिसमधून घरी आला. अजिंक्य. सोनिया उत्साहाने त्याच्याकडे गेली. माझं प्रमोशन झालं. अजिंक्य थोडा सरप्राईज झाला. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. त्याने हलकसं हसत तिच्या खांद्यावर हात ठेवला. गुड, पण आता रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल ना? सोनियाच्या चेहऱ्यावरचं स्मित हळूहळू कमी झालं. हो, पण मग घर कसं मॅनेज करशील?
बस तोच क्षण होता जिथे सोनियाला जाणवलं, माझ्या यशापेक्षा माझ्याकडून अपेक्षा जास्त आहेत. त्या रात्री ती एकटीच बसली होती. तिच्यासमोर 2 गोष्टी होत्या, तिचं करिअर आणि तिचं कर्तव्य. मी दोन्ही सांभाळू शकते, ती स्वतःला समजावत होती. पण आतून एक आवाज येत होता, का फक्त मीच सांभाळू? दुसऱ्या दिवशी सोनिया उशिरा घरी आली. ऑफिसमध्ये नवीन काम, मीटिंग्स. ती घाईघाईने किचनमध्ये गेली. आई, मी मदत करते. नको, आता आम्हीच करू. सासूचा थंड आवाज. सोनिया थांबली. मोठी ऑफिसर झाली आहेस ना आता, घरात वेळ कुठून मिळणार? त्या शब्दांनी सोनियाच्या मनात काहीतरी तुटलं नाही, काहीतरी बदललं. ती शांतपणे म्हणाली, आई, मी दोन्ही करू शकते. सगळ्यांना तसं वाटतं, पण होत नाही. सोनिया काही क्षण शांत राहिली. मग पहिल्यांदाच ती थोड्या वेगळ्या आवाजात बोलली, होतं, जर घरातले लोक साथ देतील तर. सासू तिच्याकडे वळून पाहते. पहिल्यांदा सोनिया उत्तर देत होती. त्या रात्री अजिंक्य आणि सोनिया खोलीत होते. अजिंक्य, मला एक गोष्ट बोलायची आहे. हां, बोल. मी माझं करिअर सोडणार नाही. अजिंक्य थोडा सिरियस झाला. मी असं काही म्हटलं का? नाही, पण मला तसं वाटायला लागलंय. ती पुढे म्हणाली, मी या घरासाठी खूप काही करते, पण माझ्या स्वप्नासाठी मला गिल्ट फील का करायला लावलं जातं? अजिंक्य गप्प. तुला खरंच वाटतं मी चुकीची आहे? तो काही बोलला नाही आणि तेच उत्तर होतं. त्या क्षणी सोनियाच्या आत एक स्पष्ट विचार तयार झाला, मी स्वतःसाठी उभी राहणार. ती आता फक्त सहन करणारी नव्हती, ती निर्णय घेणारी झाली होती. सकाळ. ती आरशासमोर उभी होती. तिने स्वतःकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, मी कोणाच्या परवानगीवर जगणार नाही. तिच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, आत्मविश्वास होता आणि हीच त्या बदलाची सुरुवात होती. सकाळ. घरात दिवस नेहमीसारखाच सुरू झाला होता. किचनमध्ये चहाचा मंद वास पसरला होता. गॅसवर उकळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि भांड्यांची हलकी खणखण. पण आज त्या आवाजांमध्ये ती तीव्रता नव्हती. आज काहीतरी वेगळं होतं. सोनिया आधीच उठली होती. ती आरशासमोर उभी होती. तिने स्वतःकडे काही क्षण निरखून पाहिलं. डोळ्याखाली हलकी काळी वर्तुळे, चेहऱ्यावर थकवा, पण त्याचबरोबर एक नवी गोष्ट होती, ठामपणा. काल रात्री ती खूप विचार करत बसली होती, रडलीही होती, पण शेवटी तिने एक निर्णय घेतला होता, मी गप्प बसणार नाही, पण घरही सोडणार नाही. ती हळूच किचनमध्ये आली. सासू नेहमीप्रमाणे काम करत होती. आई, मी मदत करते, सोनिया शांतपणे म्हणाली. सासूने कटाक्ष टाकला, आज वेळ मिळाला वाटतं मोठ्या ऑफिसरला. पूर्वीसारखी सोनिया लगेच गप्प बसली नाही. ती तिथेच उभी राहिली. आई, मला तुमच्याशी बोलायचं आहे. काय आहे आता? सासूचा आवाज चिडलेला. सासूने काम थांबवलं. ती तिच्याकडे वळली. बोल मग. सोनियाने खोल श्वास घेतला. मी या घरासाठी सगळं करते, सकाळपासून रात्रीपर्यंत. ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळते, पण मला सतत असं का वाटायला लावलं जातं की मी इथे परकी आहे? सासू काही क्षण गप्प राहिली. मग म्हणाली, कारण हे घर आमचं आहे आणि तुला आमच्या पद्धतीनेच राहावं लागेल. सोनिया शांतपणे ऐकत होती. मी तुमच्या पद्धतीनेच राहते ना आई, पण माझं अस्तित्व कुठे आहे? त्या प्रश्नाने सासू थोडी थबकली. तेवढ्यात अजिंक्य बाहेर आला. काय झालं? सासू म्हणाली, तुझी बायको आता प्रश्न विचारते घराबद्दल. अजिंक्य सोनियाकडे पाहतो. ती पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात सरळ बघते. हो, आज विचारते, कारण मी खूप दिवस गप्प राहिले. घरात शांतता पसरली. सोनिया पुढे म्हणाली, मी चुकीची असेन, पण मला सन्मान हवा आहे आणि थोडी मदतही. मदत? सासूने भुवया उंचावल्या. हो, मी एकटी सगळं करू शकत नाही.
मी प्रयत्न करते पण थकतेही. पहिल्यांदाच सोनियाने मी थकते हे शब्द उच्चारले होते. अजिंक्यला हे ऐकून काहीतरी जाणवलं. तो शांतपणे म्हणाला, आई, सोनिया खरंच खूप काम करते. सासू त्याच्याकडे पाहते. तू तिच्या बाजूने बोलतोयस. तो थोडा थांबला, पण यावेळी मागे हटला नाही. मी सत्य बोलतोय. तो पुढे म्हणाला, ती ऑफिसही सांभाळते, घरही. आपण थोडी मदत केली तर काय बिघडतं? सासू काही क्षण गप्प. म्हणजे काय करायचं म्हणतोस तू? अजिंक्य थोडा विचार करून म्हणाला, आपण कामवाली ठेवूया. क्षणभर पूर्ण घरात शांतता. काय? सासूचा आवाज उंचावला. कामवाली? आमच्या घरात कधीच कामवाली नव्हती. अजिंक्य शांत पण ठाम. आता ठेवूया, कारण आता परिस्थिती बदलली आहे. सोनियाचा प्रमोशन झाला आहे. आता ती टीम लीड आहे. तिच्यावर कामाचा प्रेशर वाढलेला आहे. त्यामुळे ती घर आणि ऑफिसचं काम करून खूप थकत असेल. सोनिया काही बोलली नाही. ती फक्त उभी राहून ऐकत होती. आई, तुलाही आराम मिळेल आणि सोनियालाही थोडा वेळ मिळेल. सासू गप्प झाली. ती काही क्षण विचार करत राहिली. घरात पुन्हा शांतता. मग ती हळू आवाजात म्हणाली, ठीक आहे, बघू. सोनियाच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. तो निर्णय छोटा होता, पण तिच्यासाठी खूप मोठा. काही दिवसांनी घरात कामवाली आली. सकाळचं काम कमी झालं. भांडी, साफसफाई सगळं थोडं हलकं झालं. सोनियाला पहिल्यांदाच श्वास घ्यायला वेळ मिळाला. ती आता घाईघाईत नव्हती. ती शांतपणे चहा पिऊ लागली. कधीकधी स्वतःसाठी वेळ काढू लागली. ऑफिसमध्येही तिचं काम सुधारलं. ती कॉन्फिडंट झाली आणि घरात हळूहळू वातावरण बदलू लागलं. सासू अजूनही थोडं बोलायची, पण आधीसारखी कडक नव्हती. एक दिवस सोनियाला तिचा पहिला मोठा बोनस मिळाला. ती खूप खुश होती. ती बाजारात गेली, बराच वेळ फिरली आणि मग तिने एक सुंदर साडी निवडली आईसाठी. ती हसत म्हणाली. संध्याकाळी ती घरी आली. आई, ती हळूच म्हणाली, काय? हे तुमच्यासाठी. तिने साडी पुढे केली. सासू थोडी चकित झाली. हे कशासाठी? माझ्या पहिल्या बोनसमधून तुम्हाला काहीतरी द्यावं वाटलं. क्षणभर सासू काही बोलली नाही. तिने साडी हातात घेतली. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. छान आहे. मग पहिल्यांदाच तिने सोनियाकडे पाहून हळूच विचारलं, तुला खूप त्रास झाला ना इथे? सोनिया थोडी सरप्राईज झाली. ती हलकंसं हसली. सगळं शिकायला वेळ लागतो ना. त्या क्षणी पहिल्यांदाच त्यांच्यातला संवाद बदलला. दुसऱ्या दिवशी सासूने साडी घातली आणि किचनमध्ये म्हणाली, सोनिया, चहा मी करते, तू बस जरा. सोनिया थांबली. तिला विश्वासच बसला नाही, पण ती हसली, कारण ती जिंकली नव्हती, नातं जिंकलं होतं. आता घर तेच होतं, लोक तेच होते, पण एक गोष्ट बदलली होती, आवाज. जो इतके दिवस दाबला गेला होता तो आज ऐकला गेला आणि त्या आवाजाने घरात शांतता नाही, समजूत आणली. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.